क्रमांक 5. आपण बघतो की तुलसीदास जे आहेत प्रार्थना करतायत, आळवून आळवून करतायत. आणि ही जी प्रार्थना चालू आहे त्या प्रार्थनेमध्ये त्यांनी सगळ्यांची प्रार्थना केली, पण तो अजूनही काही लोकांची प्रार्थना ते करतायत, ज्याच्यामध्ये त्यांनी आता पुढे जी प्रार्थना केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी दशरथ राजाचं स्मरण केलं आहे. कारण ते म्हणतात की ज्याच्या पोटी भगवंत जन्माला आले नक्कीच पुण्य असल्याशिवाय येणार नाही ना. चांगला पुत्र किंवा पौत्री आपल्या पोटी जन्माला येणं हे सुद्धा पुण्याचाच भाग आहे. आणि म्हणून ते म्हणतात की दशरथ राजा हा अतिशय पुण्यवान आहे आणि म्हणून मी याला काया वाचा मनाने प्रणाम करतो. अगदी मनपूर्वक, असं नाही की बरोबर केला, संपूर्ण सर्व माझ्या इंद्रियांना वापर करून मी त्यांना शरण येऊन प्रणाम करतो की असा पुत्र त्यांना मिळाला. खरोखर किती भाग्यवान होते. त्यांचा महिमा वर्णन करणं मला शक्य नाही, कारण ते खूप पुण्यवान आहेत. त्याचबरोबर ते दशरथ राजाला वंदन करतात. त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य ते सांगतात की त्यांचं किती प्रेम होतं श्रीरामांवर. बघा, ते म्हणतात की त्यांचं श्रीरामांवर इतकं प्रेम होतं की ज्या क्षणी श्रीरामांचा त्यांचा वियोग झाला लगेच त्यांनी आपलं हे शरीर जे आहे ते त्याग केलं. त्यांनी म्हणलं आपले प्रिय शरीर तुच्छ कसपटाप्रमाणे फेकून दिलं. जेव्हा भगवंत वनवासामध्ये गेले, जायचं त्यांनी ठरवलं, मातेची जेव्हा अट होती, स्वेच्छेने ते म्हणले माते मला आनंद आहे या गोष्टीचा, मी आनंदाने जाईन, तू काहीच म्हणू नकोस. दोन्ही माताने त्यांनी सांगितलं, कौशल्येला पण सांगितलं आणि अर्थात जिची अट होती तिलाही सांगितलं. आणि आनंदाने गेले. परंतु दशरथ राजाला प्रचंड धक्का बसला आणि तो अर्थात या धक्क्यानेच त्याचा काही दिवसांनी मृत्यू आला. म्हणजेच काय की जेव्हा आपल्या या प्रिय पुत्राचा वियोग झाल्यावर त्याचं शरीरसुद्धा थांबलं नाही, तिथे त्याने शरीराचा त्याग केला कसपटाप्रमाणे. असे हे दशरथ राजा होऊन गेले. आणि म्हणून दशरथ राजाचं सुद्धा स्मरण जे आहे ते तुलसीदास करतायत की असा हा दशरथ राजा श्रेष्ठ राजा होता. त्याच्यानंतर ते म्हणाले अजून एक राजा आहे की त्याचासुद्धा मला प्रणाम करणं अगदी जरुरीचं आहे, आणि तो म्हणजे जनक राजा. अर्थात जनकाच्या जी जनक राजा कोणासाठी प्रसिद्ध आहे, अर्थात सीतेसाठी. सीता त्याच्या पोटी भले जन्माला नसेल आली, त्याला ती मिळाली अशी कथा आहे. अनेक कथा रामायणामध्ये आहेत. पाठभेद आहे अनेक ठिकाणी, लक्षात ठेवा. रामायणामध्ये अनेक कथा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, त्यामुळे पाठभेद काही ठिकाणी आहे. परंतु आपण पाठभेदाकडे लक्ष द्यायचं नाही. जी कथा आपल्यासमोर आहे ती सत्य मानून त्याप्रमाणे करायचं. आपल्याला त्याच्यात जायची गरज नाही की ही कथा बरोबर आहे का ती बरोबर आहे, हे एवढंच लक्षात ठेवूया आपण. तर याच्यामध्ये जनक राजाला तो प्रणाम करतो आणि म्हणतो की अर्थात तुम्हाला मी काय म्हणू, तुमचंसुद्धा महान पुण्य होतंच ना. त्याच्याशिवाय जानकी माता आपल्या घरी आली का? तुम्हाला मिळाली म्हणजे इतरांना का मिळाले नाही कोणाला? कारण तुम्ही पुण्यवान आहात म्हणून तुम्हाला मिळावी अशी व्यवस्था परमेश्वराने केली. प्रत्येक गोष्टीमागे परमेश्वर आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट जसं सीता जनकाला मिळाली त्याच्यामागे त्याची पुण्य होती, तसं आपण म्हणतो प्रत्येक घटनेच्या मागे काहीतरी असतं म्हणून ती घडते, हे नक्की आहे. कारण मीमांसा आपल्याला माहीत नसते, पण प्रत्येक घटनेमागे काहीतरी कर्म असं असतं की ज्याच्यामुळे ती घटना घडून येते. आणि असं तुमचंसुद्धा श्रीरामांवर नक्कीच खूप प्रेम आहे आणि म्हणूनच ते मला माहीत आहे आणि म्हणून मी तुम्हाला प्रणाम करतो. त्याचबरोबर ते हेही म्हणतात की या चरित्रामध्ये भरताचा जो काही भाग आहे हा काही कमी नाही आहे. भरताचं तर नाम किती प्रसिद्ध आहे. आपण म्हणतो भाऊ असावा तर भरतासारखा प्रसिद्ध आहे. त्यामुळे अशा ह्या पवित्र अशा ह्या भरतालासुद्धा मी नमन करतो, ज्याची महती काय सांगावी. त्याने जे काही व्रत केलं होतं, व्रत काय केलं होतं तुम्ही म्हणाल? व्रत फक्त त्यांनी एवढंच केलं होतं की मी जरी गादीवर बसा म्हणून तुम्ही मला जरी परवानगी दिली तरी मी बसणार नाही, तुमच्या पादुका मी गादीवर ठेवेन आणि तुम्ही आहात असं समजून मी ही गादीचा सेवक म्हणून काम करेन. हे व्रत त्यांनी ठेवलं आणि त्या व्रताचं वर्णन करता येणार नाही. असं करणं किती कठीण आहे. विचार करा की सगळे सत्तेची सूत्र तुमच्या हातात आहेत, परंतु तुम्ही म्हणता मी कोण नाही आहे.
ते रामच आहेत. त्या गादीवर किंवा त्या पदावर बसल्यावर किती बहुमान मिळतो खरं पाहिलं, पण त्या गादीवर बसायची परवानगी देऊनसुद्धा भरत बसला नाही. किती कठीण गोष्ट आहे. विचार करा की एखादी गोष्ट जी कोणालाही आवडू शकेल आणि ती मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य ती परवानगी पण आहे, तरी पण तुम्ही न घेता तिचं फक्त पालन करायचं आणि आपला कुठलाही बहुमान घ्यायचा नाही. किती मोठी गोष्ट आहे. मान न घेता सेवा करणं सगळ्यात कठीण भाग. लोक पहिलं मान मागतात, मग सेवा मागतात, किंवा मान मागतात जोडीला धन पण मागतात. असंही होतं ना. परंतु असे फार कमी लोक असतात की जे लोक खरोखर सेवाच करत असतात. त्यांना धनाची अपेक्षा नसते, मानाची पण नसते. हे महत्त्वाचं. मान आणि धन काहीच नको. आणि असे जे काही सेवक आहेत त्याच्यामध्ये भरताचं नाव नक्की आहे. म्हणून ते म्हणतात की तुझे व्रत आणि नियम याचं वर्णन मी काय करू पामर, तू खूप महान आहेस आणि म्हणून मी तुलासुद्धा नमस्कार करतो. भरताला तर त्यांनी वंदन केलं. त्याच्यानंतर ते म्हणतात लक्ष्मणाचं काय. लक्ष्मणाला तर मी बघू शकतच नाही. लक्ष्मणाच्या चरणाकमलाला तर माझा नमस्कार आहेच आहे. त्याची पण चरणकमलं ही अशीच आहेत, शीतल सुंदर आणि भक्तांना सुखदायी आहेत. आपल्याला लक्ष्मण म्हणलं की फक्त त्याचा क्रोधच आपल्याला माहीत आहे, परंतु हाही भाग आहे की जे भक्त लक्ष्मणाच्या चरणाशी बसले आहेत त्यांच्यावर लक्ष्मणाने पण खूप कृपा केलेली आहे, खूप कृपा केलेली आहे. आणि भगवंताची जी कीर्ती आहे किंवा त्याच्या कीर्तीचा जो ध्वज आहे हा उंच नेण्यामध्ये जे जे भक्त होऊन गेले त्यामध्ये लक्ष्मणाचा अर्थात सिंहाचा बाटा आहेच आहे. प्रश्नच नाही की राम म्हणलं की लक्ष्मण येतोच, नाही का. त्याचा जो रामाच्या नावाला लक्ष्मण येतो किंवा सीता जसं सीताराम म्हणतात तसं राम म्हणलं की लक्ष्मण तोंडात येतच आपोआप. म्हणून आपण म्हणतो राम लक्ष्मण सीता म्हणतो. मग अशा प्रकारे हा जो लक्ष्मण आहे ह्याचा रामाच्या चरित्रामध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि म्हणून तुलसीदास म्हणतात की भगवंताची ही जी कीर्ती आहे ही कीर्ती उंच नेण्यामध्ये अर्थात तुमचा जो महत्त्वाचा भाग आहे हा मी कधीच विसरणार नाही. तुम्हालासुद्धा मी वंदन करतो. तुमच्या चरणकमलाला माझं वंदन आहे, स्वीकार करावा. शिवाय तुमच्या आणखीन पण बऱ्याच गोष्टी आहेत. हे तर रामचरित्रात झालं, परंतु तुमचं मुळामध्ये जे काही तुम्ही काम करता आहात ते किती मोठं आहे. मुळामध्ये तुम्ही एक मोठी जबाबदारी घेतली आहे. सृष्टी जी आहे ती आपल्या डोक्यावर धारण केली आहे, शेषनागाने घेतलेलीच आहे. तुमच्याकडे इतकं मोठं काम होतं किंवा आहे आजही, ते असतानासुद्धा तुम्ही अवतार घेतलात. एकीकडे ते काम चालू आहेच. आपण म्हणून नाही माझ्याकडे एक काम आहे दुसरं नको बाबा मला जमणार नाही, हे काम संपू दे मग दुसरं करू, तसं नाही. पृथ्वीचा भार सहन करण्याचं काम तुम्ही तुमच्या डोक्यावर घेतलेले. शब्दशः आपण डोक्यावर घेतलं हे म्हणतो, पण ते शब्दशः नसतं, परंतु शेषनागाने शब्दशः हे असं केलेलं आहे. आणि हे केलेलं असतानासुद्धा त्यांनी अवतार पण धारण केला. हे तुमचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून तुमचं हे जे काय वैशिष्ट्य आहे माझ्या लक्षात आहे, म्हणून आपल्या चरणीसुद्धा माझं वंदन आहे असं तुलसीदास म्हणतात. तुलसीदास त्यानंतर म्हणतात की आता शत्रुघ्नाचं नाव मी कसं विसरेन. तो तर महान वीर आहे. शत्रुघ्न जो आहे त्याचं नाव जास्त कुठे रामायणामध्ये नाही आहे किंवा त्याचा उदो जास्त नाही आहे, परंतु शत्रुघ्न काही कमी नव्हता. तोही प्रचंड वीर होता. जसा भरत पण भक्ती म्हणून प्रसिद्ध आहे, पण भरत आणि शत्रुघ्न हे खूप मोठे महावीर होऊन गेले. आणि याचं मुख्य कारण म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची अशी की जे भरताने केलं त्याला शत्रुघ्नाने अनुमोदन दिलं. हा महत्त्वाचा भाग दोघंजण भाऊ होते, भरत आणि शत्रुघ्न, परंतु त्या दोघांचं एक मत होतं. जर एकमेकाचं मत जर एकत्र नसतं तर जो निर्णय भरताने घेतला तो त्याला घेता आला असता का. जर भावाचा सपोर्ट नसता तर विचार करा. तो म्हणाला असता जर रामाने हे सगळं इथे ठेवून गेलं आणि म्हणाला की तुम्ही गादी घ्या, तुला नसेल घ्यायची तर नको घेऊ, मी घेतो ना.
हे तो म्हणू शकलास. आजच्या युगामध्ये हे शक्य आहे, कारण कलियुग आहे. नसेल तरी लोक हक्क मागतात, मी तुझा भाऊ आहे, मी तुझी बहीण आहे, मी तुझा माझा हिस्सा ठेव, मला माहीत नाही. हे जर होतं तर हे राज्य रामाने दिलंच होतं भरताला. आणि भरताला समजा नको असेल किंवा भरताला नाही बसायचं तर शत्रुघ्न म्हणू शकला असं, तुला नाही बसायचं बाजूला हो, मी आहे ना. पण त्यांनी तसं केलं नाही. तो खऱ्या अर्थाने भरताचा अनुयायी होता. अनुयायी शब्द वापरला की त्याच्या मागोमाग जाणारा, फॉलोवर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, करेक्ट शब्द आपल्याला समजणारा, की त्याच्या मागे जाणारा, त्याच्या प्रत्येक कृतीला अनुमोदन देणारा म्हणजे कोण, तर शत्रुघ्न आहे. आणि म्हणून शत्रुघ्नाचं मूल्य जे आहे ते रामायणात कमी नाही. आणि तुलसीदासांना हे नक्कीच बरोबर माहीत असल्यामुळेच तुलसीदास म्हणतात की मी शत्रुघ्नाच्या चरणकमलांना सुद्धा प्रणाम करतो, तो महान वीर सुशील भरताचा अनुयायी आहे. अनुयायी शब्द महत्त्वाचा आहे की त्याच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला मी स्वतः पण तितक्याच कशोसनी मानतो आणि त्याला मी फॉलो करतो, त्याच्या मागे जातो. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की मी शत्रुघ्नाला सुद्धा नमन करतो. नंतर म्हणतात अर्थात हनुमंताची पाळी, त्याच्याविषयी ते मी काय म्हणू. हनुमंताच्या कीर्तीचं वर्णन मी काय करू. प्रभू रामचंद्राने सुद्धा त्याचं वर्णन केलेलंच आहे आपल्या परीने. ते म्हणतात माझी सुद्धा इतकी क्षमता नाही की तुझं गुण गाण्याची माझी पण तेवढी क्षमता नाही. 100 मुखाने जरी गायलं तरी तुझं होणार नाही, असं रामरक्षित म्हणलं की नाही करू शकत, इतकं तुझा अगाध अशा गोष्टी आहेत, असं प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा मान. आणि त्यांनी त्यांच्या परीने हनुमानाची स्तुती केली आहे भगवंताची. आणि म्हणून तुलसीदास म्हणतात की ज्याच्या कीर्तीचं वर्णन स्वतः प्रभूंनी केलं आहे त्याच्याविषयी मी काय म्हणू. मी त्याला प्रणाम करतो. ज्या भक्ताच्या म्हणजे या हनुमंताच्या हृदयामध्ये, हनुमंताच्या हृदय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणलंच आहे ना, की हनुमंताच्या हृदयामध्ये भगवंत कायमस्वरूपी आहेत यात शंकाच नाही. ते सगळ्याच्याच तसं आहेत. परंतु ज्यांची दृढ भक्ती आहे त्यांना याचा नक्कीच अनुभव पण येतो की आहेतच भगवंत. आणि ज्यांना शंका होती त्यांना हनुमंताने दाखवलं पण आहे की बघा माझ्या हृदयात आहेच ना. म्हणून तर सीतेची दिलेली वनमाला त्यांनी घेतली नाही, ती वानराला देऊन टाकली. मला काय करायचे म्हणले, याची गरज काय. जेव्हा सीतेला असं वाटलं की असं का केलं, वानर आहे शेवटी असं वाटलं तिला की शेवटी वानर जात आहे, हनुमंत असला तरी काय झालं असं वगैरे तिला मनात आलं. तेव्हा प्रभूंच्या लक्षात आलं की हिला काय म्हणायचं आहे. ते म्हणले असं नाही आहे, तुला वाटतं तसं नाही आहे हनुमंत. आणि मग ते म्हणाले बाई सांग बाबा हिला, तू हा एवढा रत्नहार तुला दिला, तू का असा केलास. ते म्हणाले प्रभू याची मला काय आवश्यकता आहे. तुमच्यासारखे तुम्ही माझ्या हृदयात हा माझ्यासाठी मोठा दागिना आहे. आणि हे असताना मला या अशा वरच्या दागिन्यांची गरज काय. आणि अर्थात सीता मातेला त्यांनी आपलं हृदय जे आहे ते उघडून दाखवलं की बघ आतमध्ये कोण आहे, तुम्हीच तिघंजण आहात. अशा प्रकारे त्यांनी आपलं रूप दाखवलं. असे हे महान हनुमंत आहेत. आणि ते म्हणतात अशा या हनुमंताला सुद्धा मी मनःपूर्वक प्रणाम करतो, ज्याच्या हृदयामध्ये भगवंत नक्कीच आहेत, निवास करतायत. हनुमंताला नमन केल्यावरती ते पुढे जात आहेत. ते म्हणतात की आता वानरांचा राजा कोण, सुग्रीव, याला मी वंदन करतो. त्याच्यानंतर अस्वलांचा राजा जांबवंत, याला मी नमन करतो. त्यानंतर कोण, राक्षसांचा राजा विभीषण. नंतर अर्थात वानरांचा सेनापती कोण, अंगद, याला आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व समस्त वानरांना सुद्धा मी नमस्कार का करतो आहे. ही जी नावं घेतली हे तर महान होते. कोण, हनुमंत महान आहे, सुग्रीव राजा आहे वानरांचा, ठीक आहे, जांबवंत अस्वलांचा राजा आहे, हे पण महान आहे, विभीषण राक्षसांचा राजा,
महान. अंगद वानरांचा सेनापती किंवा अंगद हा युवराज पण होता, त्यामुळे तोही महान आहे. पण या सगळ्यांना नमन केल्यावरती मी वानरांच्या समाजाला नमन करतो असं म्हटलं आहे. त्याचं कारण काय ते पण त्याने दिलं आहे. त्याचं कारण हे आहे की या वानरांनी असा जर विचार केला तर वानर जी योनी आहे ही तशी खालची योनी समजली जाते, अधम योनीमध्ये आहे तो. परंतु अशा प्रकारच्या पशु योनीमध्ये असताना सुद्धा त्यांनी भगवंतांना प्राप्त करून घेतले, म्हणजे ते किती महान झाले. आम्हाला श्रेष्ठ योनी मिळाली, मानव योनीत आम्ही आहोत. सर्व योनीमध्ये मानव योनी श्रेष्ठ मानली जाते जीवांमध्ये. पण ही श्रेष्ठ योनी आम्हाला मिळून सुद्धा आम्ही भगवंताच्या किती जवळ आहोत हा जर विचार केला तर काय उत्तर आहे? फार लांब आहोत आपण. पण मग ज्यांना इतकी उच्च प्रकारची योनी न प्राप्त होता सुद्धा वानर योनी मिळून सुद्धा अधम योनी ज्याला म्हणलं जातं, अशा प्रकारच्या ठिकाणी जन्म घेऊन सुद्धा भगवंताला त्याने प्राप्त करून घेतलं. की भगवंताला वानर सेना न्यावी लागली. विचार करा, प्रभूंना वानर सेना बरोबर न्यावी लागली लढण्यासाठी. आणि म्हणून तर गंमत वाटली रावणाला. सुंदरकांडामध्ये येईलच पुढे, की वर्णन आहेच पुढे, की जेव्हा वानर सेना तिथे येऊन थांबते बाहेर लंकेच्या, तेव्हा सल्ला काय असं रावण विचारतो सगळ्यांना, की काहीतरी सल्ला द्या मंत्रिमंडळाला, की आता ही काय एक प्रकारची आणीबाणी आली, इमर्जन्सी आली, शत्रूचं सैन्य बाहेर येऊन उभं आहे, काय करावं. त्यांनी आपली सल्लागारांची एक सभा घेतली, मीटिंग घेतली आपल्या भाषेत. सल्लागार म्हणाले, सल्ला काय द्यायचा आहे, बाहेर कोण आलेत, सेना कोणाची आहे, वानरांची आहे, आपण त्याला खाऊन टाकू, काय करायची गरज आहे, ते आपलं अन्न आहेत, अजिबात काही घाबरायचं कारण नाही, असा सल्ला सल्लागारांनी दिला. विचार करा, सल्लागारांची सुद्धा काय परिस्थिती होती बघा. की वानर काय साधे नव्हते, प्रचंड पराक्रमी वानर होते. परंतु अशी तुच्छ भावना, अहंकार, तामसी वृत्ती, तामसी योनीत जन्म घेतलेला, सगळे राक्षसी योनी आहे ना. आणि म्हणून ते म्हणाले काहीच करायची गरज नाही, येऊ देत, आपलं भरपूर दिवसाचं अन्न आपल्याकडे चालत येते, आनंद आहे, असे हे राक्षस. पण तुलसीदास काय म्हणतात की राक्षसांची योनी ही नक्कीच अधम योनी आहे, किंवा वानरांची योनीसुद्धा पशु योनी आहे. परंतु अशा प्रकारच्या योनीत जन्म घेऊन सुद्धा प्रभू रामचंद्रांना यांनी प्राप्त करून घेतलं, म्हणजे ते किती वंदनीय आहेत. म्हणून मी त्यांच्या चरणांना वंदन करतो. खरंच किती महान गोष्टी आपण शिकायला पाहिजे, की आपण कुठे जरी जन्म घेतला तरी भगवंताला आपण प्राप्त करू शकतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. वर्णाची काही गरज नाही आहे. कुठल्याही वर्णात जन्म घ्या, शूद्र वर्णात घ्या, क्षत्रिय बना, वैश्य बना, शूद्र बना, ब्राह्मण बना, कुठल्याही वर्णात या, त्याच्याही पलीकडे जाऊन पशुसुद्धा झालात तरी भक्ती करू शकता. राक्षसी योनीत जरी एखादी व्यक्ती आली तिला पण भक्ती करता येते आणि भगवंताला प्राप्त करता येतं. हे कुठल्याही ठिकाणी असेल तरी करू शकतो, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आपण वर्ण अभिमान सोडला पाहिजे. वर्ण अभिमान गेला पायतणी, एका लोटांगणी खाली, असं म्हटलंच आहे ना हरिपाठामध्ये. म्हणून अभिमान सोडला पाहिजे. अभिमान सोडला तर तुम्ही हे नक्की, जोपर्यंत मला माझ्या गोष्टीचा अभिमान आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती करणं हे आपल्यासाठी अशक्य आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुलसीदास असं म्हणतायत की तुम्ही कुठेही जरी असलात, पण जर भगवंताची निष्काम आणि चांगली सेवा केली तर भगवंताला प्राप्त करू शकता. आणि अशा सर्वांना मी नमस्कार करतो. त्याचबरोबर जे महान लोक आहेत, जसं शुकदेव आहेत, सनकादिक ऋषी आहेत, नारद मुनी आहेत, हे सगळे भगवंताचे खूप श्रेष्ठ भक्त आहेत, हे साधे भक्त नाही आहेत. शुकदेव आपल्याला माहिती आहे किती महान होते, सनकादिक ऋषी प्रसिद्ध, नारद मुनी अजून प्रसिद्ध. हे सगळे उच्च कोटीचे आहेत भक्त आणि परमज्ञानी आहेत. यांनासुद्धा त्याने आठवण केली आणि म्हणा, तुम्हालासुद्धा मी नमन करतो, मी आपला दास आहे,
माझ्यावर कृपा करा. अशा प्रकारे त्यांनी या 3 महान भक्तांची पण त्यांनी प्रार्थना केलेली आहे, त्यांना वंदन केलेलं आहे. त्यानंतर अर्थात ते वंदन करतात जानकी मातेला, सीतेला. ते म्हणतात की माते, भगवंताची प्रियतमा तू आहेस. साधी गोष्ट नाही. भगवंताला प्रिय होणं ही साधी गोष्ट नाही. आणि तू भगवंताची प्रियतमा आहेस. जनक राजाची कन्या लौकिकामध्ये म्हणण्यासाठी, पण तू वास्तविक देवीच आहेस ना. तुझी कृपा तर फार माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आणि म्हणून मी तुझ्या चरणांना सुद्धा अर्थात मनपूर्वक शरण आलेलो आहे. तुझं वर्णन मी काय करू. तुझं वर्णन करायला सुद्धा माझ्याकडे शब्द नाहीत. तुझा महिमा फार आगाध आहे. त्यामुळे मी फक्त एवढंच म्हणतो की मी तुझ्या चरणांना संपूर्णतः मनपूर्वक शरण आलेलो आहे. माझ्यावर तू कृपा कर. इतकंच त्यांनी प्रार्थना केली आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात की शिवाय अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे. मी भगवंताचं जे नाम आहे, राम नाम, या नामाला सुद्धा वंदन करतो. बघा, आता इथे थोडीशी त्यांनी नाममहिमेचं वर्णन केलेलं आहे. नाममहिमा आपण अनेक ठिकाणी ऐकतो. अनेक लोकांनी सांगितलेलं आहे. महाराजांनी पण नाममहिमाच गायलेलं आहे. आणि याच नाममहिम्याचं थोडंसं गायन या ठिकाणी तुलसीदास पण करत आहेत. हाच भाग आता थोडासा येणार आहे. ते म्हणतात की भगवंता, तुझं हे जे राम नाम, या नामाला सुद्धा, तुला नाही केवळ, या नामाला सुद्धा मी वंदन करतोय. आणि हे नाम साधं नाही आहे. या नामामध्ये त्यांनी सांगितलं आहे याच्यात की अग्नी, सूर्य आणि चंद्र, म्हणजे र, आ आणि म, राम शब्दाचा उच्चार होताना असं विचार केला तर र तर आहे, आ आणि म सुद्धा आहे. ही जी 3 अक्षरं आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की जसं ब्रह्मा, विष्णू आणि शिव आहेत, तसं अग्नी, सूर्य आणि चंद्र, म्हणजे काय, अग्नी आणि सूर्य हे कशाचे. सूर्य हे तुम्हाला माहिती आहे प्रकाशक आहेत. अग्नी काय, उष्णतेचं प्रतीक आहे. आणि चंद्र म्हणजे शांततेचं. राम नामाचा जर जप केला तर या 3ही गोष्टीचा तुम्हाला अनुभव येऊ शकेल. हो, कारण राम हा जो मंत्रच आहे, तरी म्हणलं की राम हा 2च अक्षर आहे. 2 अक्षरांचे सुंदर नाम श्रीराम जय राम जय जय राम. 2 अक्षरी मंत्रच आहे हा ॲक्च्युली. आणि त्याच्यामध्ये खरोखर प्रचंड शक्ती आहे की जर तुम्ही राम नामाचा अतिशय व्यवस्थित भक्तिभावाने जर उच्चार केला तर तुम्हाला ह्या गोष्टीचा 100% अनुभव येईल की त्यात असलेली शक्ती, म्हणजे अग्नीचा पण तुम्हाला अनुभव येऊ शकतो की ते नाम घेत असताना तुमच्या शरीरामध्ये उष्णता पण निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर राम नाम घेताना शीतलता पण येऊ शकते. तुम्ही कशा प्रकारे काय उद्देश ठेवून घेतला त्याप्रमाणे त्याचं तुम्हाला फळ मिळेल. तुम्हाला असं वाटलं की माझं मन शांत व्हावं, तर त्याच्यामध्ये जी चंद्रशक्ती आहे, चंद्र शक्तीसुद्धा त्याच्यामध्ये आहे. छंद म्हणजे शीतलता. प्रत्यक्ष शिवशंकराने आपल्या डोक्यावर चंद्रमाला धारण केलं. काय धारण केलं तर त्यांचा जो काही दाह होत होता तो शांत होण्यासाठी धारण केलं आहे. बरोबर आहे. म्हणजे चंद्राकडे शीतलता आहे हे नक्कीच आहे. आणि चंद्राची ही शीतलता जी आहे ती शीतलतासुद्धा रामनामामध्ये आहे. त्यामुळे जर मी रामनाम घेतलं तर मला प्रसंगी ज्या प्रकारची गरज आहे त्या प्रकारचा अनुभव येऊ शकतो. चंद्राची शीतलतासुद्धा तुम्हाला नाम घेताना येऊ शकते. सूर्याचं स्मरण केल्यावर जसा प्रकाश दिसतो तसा प्रकाश पण दिसू शकतो. आणि अर्थात अग्नीचं जे बीज आहे रामनामामध्ये, उच्चारामध्ये, त्याचासुद्धा तुम्हाला रामनामाचा उच्चार करताना अनुभव येऊ शकतो. उष्णता जी आहे तिचं शरीरामध्ये निर्मिती होऊ शकते. 100% असा अनुभव घेतलेले लोक आहेत. आणि हा अनुभव काय फार कठीण नाही आहे. ह्याचा अनुभव आपणही घेऊ शकता. फक्त आपण कशा प्रकारे आणि कसं नाम घेता याच्यावर अवलंबून आहे. हा अनुभव आपण पण घेऊ शकता. आणि तुलसीदासाने जे काही लिहिलं आहे हे त्यांचा अनुभव पण हे लक्षात ठेवा. स्वानुभव पण आहे. आणि असा अनुभव तुम्ही घेऊ शकता.
फक्त ते नाम तशा प्रकारे तुमच्याकडे आलं पाहिजे. तशा प्रकारे जर तुम्ही ते घेतलं तर या तिन्ही शक्तीचा आपल्याला सुद्धा नक्की अनुभव येतो, यात शंका नाही. आणि म्हणून ते म्हणतात की हे नाम दिसायला साधं जरी असलं तरी याच्यामध्ये खूप शक्ती आहे, म्हणून मी या नामाला सुद्धा वंदन करतो. राम तर आहेतच, पण नामामध्ये शक्ती आहे. आणि साधारणपणे कुठलाही मंत्र म्हटलं तर मंत्रामध्ये शक्ती असते हे नक्की आहे, कारण त्याची विशिष्ट अशी रचना असते. विशिष्ट छंदात विशिष्ट प्रकारे ते रचलेले असतात. त्याचं उच्चारण विशिष्ट प्रकारे होतं आणि मग विशिष्ट प्रकारचा नाद निर्माण होतो आणि विशिष्ट प्रकारची शक्ती निर्माण होते. म्हणून प्रत्येक मंत्रामध्ये नक्कीच शक्ती आहे, पण ती माहिती करून मग तुम्ही त्या प्रकारे जर जप केला तर तुम्हाला त्यातून खरा लाभ होऊ शकतो. तसंच या रामनामाचं सुद्धा नक्कीच आहे, यात शंका नाही आहे. तुलसीदास पुढे असं म्हणतात की वेदांचा जो प्राण आहे, वेदामध्ये सुद्धा शेवटी वेद जरी किती असलं तरी असं म्हणलं होतं की वेदांना पण शेवटी महिमा समजला नाही भगवंताचा आणि नामाचा सुद्धा, असंही म्हणलं. आपण गाणं ऐकतोच ना, वेदांनाही नाही कळला अंत पार याचा, बरोबर केलं. कानडा राजा पंढरीचा आहेच आहे की भगवंताचं वर्णन वेदसुद्धा करू शकत नाही. नेती नेती म्हणतात ते, आम्ही पण नाही करू शकत, आमची मर्यादा आहे हो. असे वेद आहेत. आणि अर्थात वेदामध्ये सुद्धा किंवा सगळ्या ठिकाणी शेवटी मुख्य भाग जो आहे तो शेवटी नामावरच येऊन ठेवतो. शेवटी नामावर येऊन गाडी थांबते आणि नामाचंच महत्त्व आहे. तुलसीदास म्हणतात की रामनामाचं तर काय सांगावं, प्रत्यक्ष भगवान आदिनाथ म्हणजेच अर्थात शिवशंकर जर स्वतः त्याचा जप करत असतात तर मग काय अजून म्हणायची गरज आहे. की काशीमध्ये मुक्तता मिळते, आपल्याला माहितीच आहे की काशीमध्ये का मुक्तता मिळते. तर काशीमध्ये गेल्यावर जर मृत्यू आला तर त्याच्या कानामध्ये येऊन प्रत्यक्ष भगवंत म्हणजेच भगवान शंकर रामनाम सांगतात, असं म्हणलं जातं. म्हणजे रामनाम ऐकल्यावर त्याला मुक्ती मिळते आणि ते प्रत्यक्ष भगवंत त्याच्या कानात येऊन सांगतात. असा हा राम नामाचा जो महिमा आहे. आणि म्हणून भगवंत स्वतः जपतात, भगवान शंकर त्याचा जप करत असतात. आणि त्याचा महिमा अर्थात भगवंताला म्हणजे श्री गजाननाला पण माहीत आहे, त्यालाही नक्कीच माहिती आहे. त्यांनी एक गंमतशीर वाक्य सांगितलं, त्याचा अर्थ कठीण येईल समजलं की राम या नामाच्या प्रभावामुळे श्री गजाननाची सर्वात प्रथम पूजा होते, असंही त्यांनी म्हटलं आहे की रामनामाच्या प्रभावामुळे श्री गजाननाची सर्वात प्रथम पूजा होते. पण त्याच्यात मी उलटं असं म्हणेन की आपण उलटं जाऊन बघा की जर तुम्ही गणपतीचे जर उपासक असाल आणि जर तुम्ही गणपतीचा सुद्धा जर प्रचंड भक्ती केली तर नंतर तुम्ही आपोआप रामनामाकडे याल, असं मी रिवर्स म्हणेन. कारण त्यांनी काय म्हणलं आहे की या नामाचा महिमा गणपती पण जाणतो, बरोबर आहे की नामाचा महिमा श्री गजानन पण जाणतो. म्हणजेच काय की गणपतीची जेव्हा तुम्ही मनपूर्वक जर तुम्ही उपासना केलीत खूप, तर नंतर तो तुम्हाला याच नामाकडे पाठवून देईल, याची खात्री बाळगा. प्रश्न, कारण गणपतीला माहिती आहे की त्याला पुढे जायचं असेल तर काय करायला पाहिजे. गणपतीची पूजा पहिली केली पाहिजे हे नक्कीच आहे. प्रथम सुरुवाती ओंकाराने होते आणि ओंकार स्वरूपा गणेशा, ते ठीकच आहे. पण नंतर ओंकार रूपी भगवंत हे जे आहेत गणेश, हे तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर ते तुम्हाला पुढेच पाठवणार, तिकडे थांबवणार नाही. नक्कीच बहुसंख्य लोकांना ते पुढे पाठवतात. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की श्री गजाननसुद्धा जो आहे त्याचा महिमा जाणतो, असं म्हणलं आहे. हा त्याचा अर्थ असा आहे ॲक्च्युली. ते म्हणतात की त्याचा रामनामाचा महिमा तर अनेक लोकांना कळला आहे, वाल्मिकी ऋषींना सर्वात जास्त समजला. हा अर्थात साहजिक आहे, कारण आपल्याला माहितीच आहे की त्यांना जेव्हा जप करायला सांगितला नारद मुनींनी, ते राम म्हणायच्याऐवजी मरा मरा म्हणत होते. आणि तेही त्यांना समजत नव्हतं की मी चुकीचं म्हणतोय, कारण ज्ञान नव्हतं. आणि अशा प्रकारचा जप रामच्या ऐवजी मरा म्हणून सुद्धा ते पवित्र झाले ना, त्यांची सगळी पापं नष्ट झाली. म्हणजे विचार करा, रामनामाची
महती किती आहे. आत्ता जे आपण अगोदर सगळं ऐकलं की त्याचं अग्निरूप आहे, सूर्यरूप आहे, चंद्रमा आहे, सगळं खरंच जसं ते अथर्व शिष्य म्हणलं, तम अग्निस्तम वायुस्तम सूर्यस्तम चंद्रमास्तम ब्रह्मभूर्भुव स्वरोम. हे जे अथर्व शीर्षामध्ये वर्णन केलं ते इथे पण लागू आहे की सगळ्या देवतांचं रूप रामनामामध्ये आहे. आणि हे प्रत्यक्ष गजानन जाणतो. किती महत्त्वाचं आहे. अथर्व शीर्षातला जो उल्लेख आहे आणि इथे जो उल्लेख आहे श्री गणपतीचा, किती एकमेकाला मॅच होणार आहे बघा. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की वाल्मिकींना तर ह्याचा नक्कीच प्रताप कळाला, कारण उलटं नाम जपून सुद्धा त्यांची इतकी पापं होती ती सगळी नष्ट झाली. मग आमची पापं तर काहीच नाहीत ना विचार केला तर. म्हणजे याचा अर्थ असा नाही की पापांचं आपण समर्थन करावं, परंतु विचार करा की वाल्मिकी ऋषींनी जितकी पापं केलेली ते प्रत्येकाचा जे आहे ते हत्या करायचे. लुटल्यानंतर त्याला हत्या करायचे, त्याला जिवंत ठेवायचे नाही. का तर बाबा मागे राहू नये नाव सांगायला. अशी कितीतरी लोकांची हत्या केल्यावर किती मोठं पाप त्यांच्याकडे जमा झालं असेल. पण जेव्हा केव्हा त्यांनी जप केला रामनामाचा, तो पण उलटा रामच्या ऐवजी मरा म्हणा, तरीसुद्धा त्यांची सगळी पापं जी आहेत ती नष्ट झाली. मग सांगा मला की रामनामाची शक्ती किती आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं की रामनामाची शक्ती ते वर्णन करून करून सांगतात, पण ते म्हणतात खऱ्या अर्थाने वाल्मिकीनेच समजली. आणि म्हणून का समजली तर असं असं घडलं आहे. आणि म्हणून ते उदाहरण आपण ऐकायला पाहिजे की जर इतकी पापं केलेल्या एखाद्या व्यक्तीचा जर ऋषी बनू शकतो वाल्मिकी, तर आपण सुद्धा नक्की आपला उद्धार होऊ शकतो. पण त्या श्रद्धेने आपण नाम घेतलं पाहिजे. श्रद्धा त्यांच्याकडे खूप होती ना, आणि ही श्रद्धा जर आपण ठेवली तर आपल्याला सुद्धा हा अनुभव नक्की येईल, यात शंका नाही. शिवाय भगवान शंकरांचं वचन आहेच आहे काय की एक रामनाम हे सहस्त्रनामा एवढे आहे. हे तर आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणताना आपलं हे म्हणताना म्हणतो नाही का, रामरक्षेमध्ये शेवटी म्हणतो सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. बरोबर आहे. मग हे तर भगवान शिवानी सांगितलं आहे की तुम्ही सहस्त्रनाम म्हणा, नक्कीच चांगलं आहे, पण नाही येत म्हणता मला रामनाम घ्या. सहस्त्रनाम घेतल्यावर जे पुण्य लाभतं तितकंच सहस्त्रनाम तत्तुल्यम स्पष्ट लिहिलं आहे. मला समजा येत नाही, येत असेल तर जरूर म्हणावं, हे लक्षात ठेवा. पण जर मला समजा येत नसेल विष्णू सहस्त्रनाम, संस्कृतमध्ये शिकायची इच्छा आहे, नंतर शिकेन मी हळूहळू, तोपर्यंत रामनाम घेतलं तरी तुम्हाला श्रद्धेने जर घेतलं विष्णू सहस्त्रनाम म्हणल्याचं पुण्य पण लाभू शकतं. असं मी म्हणत नाही, भगवान शंकरांनी सांगितलं आहे, म्हणून त्याला महत्त्व आहे. आणि ते स्वतः सांगून थांबलेले नाही आहेत, ते स्वतः पण त्याचा जप करतात. ते स्वतः जेव्हा केव्हा ध्यानाला बसतात नेहमी रामनामाचा जप करतात, कारण त्याचं इतकं ते नाम जे आहे ते प्रभावी आहे. आणि मग अर्थात भगवंत जेव्हा शिव जेव्हा असं रामनामाचं जप करतात तेव्हा पार्वती पण तेच करते. अर्थात तिने पहिले विचारलं की मी काय नेहमी ध्यान करता, कसलं जप करता. नाही मी रामनाम घेतो. हो काय, बरं मग आता मी पण करत जाईन. आणि मग ती पण त्यांची वाट बघायची, जेव्हा कधी यांची समाधी तुटते किंवा थांबते तेव्हा ती पण जप करायला बसायची अशा प्रकारे. आणि अर्थात त्याचं कारण रामनामाचा महिमा तिलाही आपल्या पतीकडून समजला होता. आणि जेव्हा पार्वतीने हे बघितलं की भगवंत आपले पती जे आहेत जप करत बसलेत मनामध्ये रामनामाचा, तेव्हा तिने स्वतः जप करायला सुरुवात केली. आणि हे पाहिल्यावरती शंकरांना खूप आनंद झाला की वा 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 वा, मला हे नाम माहिती आहे, खूप चांगलं आहे, परंतु माझ्या पत्नीला माहिती आहे आणि फक्त माहिती नाही आहे, तर ती स्वतः ते जप करते, ह्याचा त्यांना खूप आनंद झाला. आणि म्हणून त्यांनी असं म्हणलं की आपलं अर्ध अंग त्यांनी मानलं आणि तिला बनवलं. इतका रामनामाचा प्रभाव आहे. ते म्हणतात की रामनाम म्हणजे दुसरं अमृतच आहे, असं त्यांनी म्हणलं.
जेव्हा हे हलाहल जे आहे ते प्रगट झालं तेव्हा यांनी त्याचं प्राशन केलं आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी घेतल्या त्याच्यामध्ये त्यांनी असंही म्हणलं आहे की रामनाम ते मी आपल्या कंठाशी ठेवून दिलं. शिवशंकराने अनेक गोष्टी धारण केल्या, नाही असं नाही. ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या लोकांनी दिल्या दाह शांत होण्यासाठी, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यांनी स्वीकारल्या. पण त्याच्या जोडीला कंठामध्ये त्यांनी हृदय आपल्या रामनामसुद्धा धारण केलं. का आता आपल्या कंठाचा दाह जो आहे तो शांत व्हावा. आणि असं म्हणलं जातं की ते त्यांनी केल्यावरती त्यांचा दाह थांबला, असंही वर्णन आहे काही ठिकाणी. आणि म्हणून रामनामाचं इतकं महत्त्व आहे. तुलसीदासांनी तर अजून छान वर्णन केलं. ते म्हणतात की श्रीरामाची भक्ती म्हणजे वर्षा ऋतू आहे. वेगळ्या प्रकारे केलं. वर्षा ऋतू आहे. उत्तम भक्त म्हणजे धान्य आहे. की चांगल्या प्रकारचा ऋतू आहेच आहे. अर्थात वर्षा ऋतू चांगला का म्हणलं का यातून पाणी पडतं आणि अर्थात जग जे तहानलेलं असतं त्यांची तहान तृप्त होते. सगळे झाडं त्यांना बहर येतो, चांगल्या प्रकारचं पीक येतं. हे घडतं निसर्गामध्ये. आणि भगवंताची भक्तीमुळे त्यांनी म्हणलं की हा वर्षा ऋतू आहे. आणि जेव्हा हा वर्षा ऋतू सुरू होतो तेव्हा भक्त हे धान्यासारखे आहेत की जे जे ह्या रामनामाच्या वर्षावाला घेतात किंवा त्यांच्या अर्थात भरभरून धान्य येतं, म्हणजे त्यांची भक्तीला बहर येतो. त्यांनी असंही म्हणलं की राम या नामातली 2 अक्षरं म्हणजे श्रावण आणि भाद्रपद आहेत. दोन्ही अर्थात महत्त्वाचे मास आहेत. या 2 मासामध्ये पाऊस छान पडत असतो. आणि म्हणून म्हणलं की ही जे रामनामाची अक्षर आहेत ही अशा प्रकारची आहेत. आणि या ठिकाणी असा रामनामाचा पाऊस पडत असतो. आणि जे भक्त याचा स्वीकार करतात किंवा त्याचा लाभ घेतात त्यांचं धान्य भक्तिरूपी येते, भरून येते भक्ती रामनामाचा जर आपण जप केला तर. अशा प्रकारे तुलसीदासांनी वेगवेगळी वर्णनं केली आहेत रामनामाची महती सांगताना. ते म्हणतात की शरीराचे जसं आपल्या 2 नेत्र महत्त्वाचे आहेत तसे ही 2 अक्षरं महत्त्वाचे. राम आणि म, रा आणि म 2च अक्षरं आहेत. पण ही इतकी महत्त्वाची आहेत की या 2 शिवाय जसं शरीरामध्ये आपले नेत्र नसेल तर आपल्याला काहीच करता येणार नाही, तसं ते म्हणतात की ही 2च अक्षरं आहेत डोळ्यांसारखीच. पण ती आहेत म्हणून सगळं आहे, ती नसती तर आपलं काय खरं नव्हतं. म्हणून ही खूप महत्त्वाची आहेत असं ते म्हणतात. आणि सोपी पण आहेत उच्चारायला. काही कठीण नाही आहे, संस्कृत नाही आहे कुठे की ह्याचा उच्चार कसा करायचा, ह्याचा ऱ्हस्व करायचा का, ह्याचा दीर्घ करायचा, काहीच नाही आहे. सरळ साधी अक्षर आहेत. आणि म्हणून जास्त ती त्यांना आवडतात. ते म्हणतात की ही अक्षरं उच्चारायला सोपी, ऐकायला सोपी आणि स्मरण करायला पण सोपी आहे. आणि म्हणून ते म्हणतात की मला ही 2 अक्षरं म्हणजे राम आणि लक्ष्मणासारखे प्रिय आहेत. अगदी जीव आणि शिव जसं आपण म्हणतो तशी 2 अक्षरं आहेत. किंवा नर आणि नारायण हे जसे आहेत, दोघांची जोडी जी आहे ती अभेद्य आहे, तसे हे 2 अक्षर आहेत रा आणि म. अजून ते वर्णन करतात कवी आहेत ना की सुंदर स्त्रीच्या कानामध्ये जर 2 कर्णफुलं असतील तर ही अक्षरं कशी भक्तिरूपी, एक या साईडला एक या साईडला चमकतात. पण अर्थात भक्तिरूपी स्त्री पाहिजे. म्हणजे एखादा भक्त असेल आणि जर त्याने हे रामनाम धारण केलं असेल म्हणजे काय की रामनामाचा त्यांनी जर अशा प्रकारे अंगीकार केला असेल तर ते त्याला शोभून दिसेल. वर्णन कवीने केलेलं आहे. ते आपण कितपत समजू शकू मला माहीत नाही, मी कितपत समजू शकेल मला माहीत नाही. अजून एक उदाहरण दिलं की जगाचं हित कोण करतात, चंद्र आणि सूर्य. हे तर आपल्याला समजू शकणारी उपाधी आहे की सूर्यामुळे प्रकाश मिळतो. आणि अर्थात हा प्रकाश किती जरी उपयोगी असला तरी हा आपण जर 24 तास जर सूर्य ऑन राहिला तर आपलं काय खरं नाही, बरोबर आहे. त्यामुळे हा जरी उपयोगी असला तरी हा फक्त 12 तासच आपल्याला हवा असतो. नंतर आपल्याला शीतलता हवी असते आणि ती शीतलता देण्याचं काम चंद्र करतो. चंद्राच्या प्रकाशाला पण महत्त्व आहेच ना, शीतलता आहे चंद्राच्या.
आणि सूर्यामध्ये थोडीशी कठोरता पण आहे, पण दोन्ही गरज आहे. हे जसं आहे तसं ते म्हणतात ही 2 अक्षर आहेत, चंद्र आणि सूर्यासारखे, रा आणि म. किती 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 उपमा दिल्यात बघा. सुंदर स्त्रीपासून सुरुवात केली आहे, कुठे त्यांनी पीक म्हणलं आहे, कुठे चंद्र सूर्य म्हणलं. किती प्रकारच्या उपमा दिल्या. अजून पण त्यांनी बऱ्याच उपमा दिल्या आहेत, कारण ते कवीच आहेत ना बेसिकली. अजूनही ते म्हणतात की जसं यशोदेला श्रीकृष्ण आणि बलराम आहेत, हे जसे आनंद देतात नक्कीच, तसं ही 2 अक्षर आहेत, हिच्यामध्ये अनेक गोष्टी लपलेल्या आहेत. किंवा अजून दोघांचं त्यांनी उपमा दिली की कूर्म आणि शेष. शेष जसा पृथ्वीला धारण करतो, आणि कूर्माचं सुद्धा आपल्याला माहिती आहे की हलू नये म्हणून कूर्म खाली गेलं होतं जेव्हा समुद्र मंथन करायचं होतं, त्यावेळेस कूर्म खाली गेलं होतं सुरुवातीला. अशा अनेक कथा आहेत. तर प्रत्येकाचं काही ना काहीतरी प्रत्येकाने काम केलेलं आहे, पण ते म्हणतात की कूर्म आणि शेषाने जसं पृथ्वीला धारण केलं आहे एकेकाळी गरजेप्रमाणे, तसे पण ही 2 अक्षर आहेत. अशा अनेक त्यांनी उपमा दिल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. हे म्हणतात की मला या रामनामाचं वर्णन किती करू आणि किती करू नका असं होतं आहे. ते म्हणतात की नाम आणि रूप दोन्ही एकच आहे. म्हणजे कसं, नाम आणि रूप म्हणजे नामी. नामी म्हणजे कोण, ज्याचं नाम घेतले ती, आणि नाम म्हणजे नाम. ते म्हणतात दोन्ही एकच आहे, जास्त काय फरक पडत नाही. की स्वामीच्या मागे जसा सेवक चालतो तसं नामीच्या मागे नाम, आणि नामाच्या मागे नामी चालतो. दोन्ही एकच आहेत. दोन्ही ईश्वराचीच रूप आहेत. नाम पण आहे ईश्वराचं रूप, आणि रूप पण एकच आहे. दोन्हीचं वर्णन करणं शक्य नाही, अनिर्वचनीय आहेत दोन्ही जण, पण दोन्ही अनिवार्य आहेत. अर्थात नाम घेतल्यावरती रूप डोळ्यासमोर येतं, आणि रूप डोळ्यासमोर आल्यावरती नाम पण येतं. आता काय सांगणार तुम्ही, रूप हे नामाच्या अधीन आहे असं म्हणाल, पण नामाशिवाय रूपाचं ज्ञान होत नाही आहे की नाही. ही पण गोष्ट बरोबर आहे की एखादं विशिष्ट रूप जरी आपल्यासमोर आलं तरी त्याचं नाम जाणल्याशिवाय तुम्हाला ते काय ओळखू येत नाही. पण नामाचं स्मरण केलं आणि ते जर रूप आठवलं तर त्याची खूप मजा येते ना. तसं फक्त नाम घेऊन फायदा नाही. ज्याचं नाम घ्यायचं ती जर गोष्ट आपल्या समोर असेल तर आपल्याला नक्की आनंद होतो. म्हणजे नाम घेतल्यावर रूपाची आठवण आपोआप येते. म्हणजे नाम आणि रूप हे दोन्ही एकच आहे, किंबहुना दोन्ही एकमेकाला संलग्न आहेत, अविभाज्य आहेत. कोण पहिलं आणि कोण दुसरं म्हणणं कठीण आहे. नाम आणि रूप याच्यातला संबंध काय तो सांगणं कठीण आहे. त्यांनी स्पष्ट म्हणलं की संबंध सांगता येत नाही, पण दोन्ही सुखदायक आहे. राम म्हणलं की भगवंताचं रूप काहीतरी डोळ्यासमोर येतंच, आणि आपण नुसता फोटो जरी बघितला भगवंताचा रामाचा तर राम तोंडामध्ये येतात, अरे राम आहेत. म्हणजे रूपाचंही तितकंच महत्त्व आहे आणि नामाचं पण तितकंच महत्त्व आहे, जे सांगण्याच्या पलीकडे आहे. आणि असं विचार केला तर भगवंत हा निर्गुण आहे असंही मानलं जातं, आणि सगुण आहे असंही मानलं जातं. काही लोक म्हणतात निर्गुण आहे, काही म्हणतात सगुण आहे. शेवटी अभंग संतांचे कामी येतात ना, तुझे सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निगुण एकू गोविंद रे. ते म्हणतात ह्याच्या भानगडीत पण नका. सगुण आहे, कारण भगवंत दोन्ही आहे, निर्गुण आहेच आहे पण सगुण पण आहेच ना. त्यामुळे तो सगुण निर्गुणाचे तुम्ही भानगडीत पण नका, पण नाम हे त्या दोन्हीच्या मध्ये आहे. निर्गुण स्वरूप मानणारे सुद्धा नाम घेतात एरवीच्या वेळेस. एरवी नेहमी घेत नाहीत, पण घेतात नक्कीच. आणि सगुणवाले ते घेतात. म्हणून ते म्हणतात की निर्गुण आणि सगुणाच्या मध्ये नाम हे जे आहे हे दोघांना संधान साधणारं असं आहे. तुलसीदास म्हणतात की नामाचा प्रकाश हा जर तुम्हाला हवा असेल तर जीभरूपी उंबरठ्यावर हा ठेवा. जीभ उंबरठा आहे विचार केला तर, कारण उघडल्यावरती जीभच चालू होते ना पहिली. त्यामुळे तिथून काय येईल माहीत नाही, कशा प्रकारचे उद्गार निघतील, काय होईल, जिभेला काय खावं वाटेल, काय करावं वाटेल माहीत नाही. पण जर रामनाम तुम्ही जर तिथे ठेवलात तर ती जीभसुद्धा नीट चालेल.
वेडी वाकडी जाणार नाही, ती व्यवस्थितच राहील. पण त्याच्यासाठी आपण हा रामनामरूपी जो दिवा आहे तो आपल्या जिभेवर सुद्धा ठेवला पाहिजे. आणि हे जर आपण करू शकलो तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रकाश पण पडेल आणि अनेक गोष्टीवर आपल्या नियंत्रण राहील, असं त्यांनी म्हणलेलं आहे. रामनामाचा महिमा त्याने खूप वर्णन केलं. अजूनही भरपूर गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये नामजपाचा महिमासुद्धा आलाच आहे. अजूनही ते म्हणतात की नामाचा महिमा मला वर्णन करायची इच्छा आहे, खूप महान आहे. काय आहे त्याच्या पुढचा जो महिमा आहे तो अर्थात वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण आज सांगू शकत नाही. आपण ह्याच्या पुढचा जो काही भाग आहे ज्याच्यात नामाचा महिमा अजून अधिक खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलं आहे की त्यातून काय काय फायदे मिळू शकतात नामजप केल्यामुळे, हे जो काही भाग आहे हा अर्थात आपण श्रींच्या कृपेने पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आज आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि या सेवेचा स्वीकार करावा आणि अशी सेवा आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती. श्रीराम.